टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा माहितीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत। सर्वप्रथम ते कोल्हापूरहून इस्लामपूर ईश्वरपूर या शहरामध्ये येत आहेत। त्या शहरामध्ये एका स्थानिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत। तो कार्यक्रम सकाळी 10 ते 12:30 असा आहे। 12:30 नंतर ते सांगलीमध्ये 1 वाजता ते 1:15 वाजता पोहोचतील। त्यानंतर आढावा बैठक होईल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। आढावा बैठक संपल्यानंतर माननीय इद्रिस भाई आमचे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य त्यांच्या ऑफिसला दादांची त्या ठिकाणी सदिच्छा भेट आहे। त्याच ठिकाणी अनेक वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संघटना यांची निवेदनं आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या शिष्टमंडळाला दादांनी त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे। 4 नंतर दादा मेळाव्याच्या ठिकाणी येतील। सदरचा मेळावा हा संजय भोकरे इंजिनिअरिंग कॉलेज मिरज रोडचे जिथं आहे त्या ठिकाणी सदरचा मेळावा होणार आहे। सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळपास 10,000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा तो मेळावा होणार आहे। काही मोजके पक्षप्रवेशी त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये होणार आहेत दादांच्या उपस्थितीमध्ये। दादा 16 तारखेला सांगलीत पहिल्यांदा येत आहेत, त्याचा दौरा शहरात येत्या शनिवारी 16 तारखेला दादा कोल्हापूरला विमानाने येणार आहेत मुंबईवरून। तिथून ते इस्लामपूरला जातील। इस्लामपूरला एन.डी. पाटील साहेबांच्या संस्थेमध्ये कार्यक्रम आहे। तिथून दादा बरोबर 1 वाजता सांगलीमध्ये प्रवेश करतील। त्यावेळेला जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सांगलीमध्ये होईल। त्यानंतर एक आढावा बैठक कलेक्टर ऑफिसला होईल। सांगली जिल्ह्यातले विविध जे प्रश्न आहेत, प्रलंबित आहेत, त्या प्रश्नावरती दादा कलेक्टरशी बोलून, सर्व डिपार्टमेंटशी बोलून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील। कारण अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं त्या प्रश्नाची सोडवणूक होईल याची मला खात्री आहे। त्याच्यानंतर ते मिरजमध्ये आमचे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्याकडं सदिच्छा भेट देणार आहेत। त्याच ठिकाणी जेवढ्या एजन्सीज आहेत, वेगवेगळे आपल्याकडं चेंबर ऑफ कॉमर्स असेल, मार्केट यार्डचे लोक असतील, महापालिकेचे लोक असतील, ते सर्वच दादांना भेटून काही त्यांचे प्रश्न मांडणार आहेत। आणि त्यानंतर 4 वाजता बरोबर आपलं मेळावा सुरू होईल। त्याला आम्ही मेळाव्याचंच स्वरूप दिलेलं आहे, बाकी काही नाही। कारण मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं, कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त त्यांना प्रोत्साहित करणं हा आमचा हेतू आहे। येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दमदार कामगिरी करेल यात मला काही शंका वाटत नाही। दादा येऊन गेले की सगळे लोक चार्ज होतील। बरेचसे लोक इनकमिंग होणार आहे। ते पुढच्या काळामध्ये महिन्याभरामध्ये अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येतील आणि महापालिकेमध्ये हा पक्ष निश्चितपणे दमदार कामगिरी करेल यात मला काही शंका वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।